सुप्रभात मंडळी. तर आता आमचं आवरलंय. हे बघा दोन्ही सायकल पण आमचा रेडी आहे राईड करण्यासाठी. ॲक्च्युली आम्ही थोडंसं लवकर निघणार होतो, पण झालं असं, पण नाही निघता आलं. आणि बाहेर खूप थंड आहे, सो आम्ही रेनकोटसुद्धा घातलेत की जेणेकरून आपल्याला गार नाही लागावं. झालं बघा ना, 5:30 वाजता उठलोय आणि आवडते आता ऑलमोस्ट 7 वाजत आले. एवढं वेळ लागलं, सगळं ते काढलं होतं ना सामान. आता हे सगळं काम जाम रोज असणार आहे रोज काढायचंय, आपल्याला. ठेवायचंय. ठीक आहे, चालतंय ना. चला आता निघूयात फटाकन. पटकन चला, गणपती बाप्पा मोरया. आपण तर गेली पुढं. ॲक्च्युली माझं श्रावा चालू करायचं राहिलं होतं, सगळं ते चालू केलं. आता निघालं. अय्यो, जेव्हा सीटवर बसलो ना आता, बाप रे बाप, ते कालचं सगळं आठवलं. चला, आजची जर्नी जरा मोठी आहे, लांब आहे, कारण जवळपास 125 किलोमीटर आहे आणि खूप चढ उतार आहेत आज पण. काल म्हणजे एक्स्ट्रीम होतं, त्यातल्या त्याला आज जरा बरं आहे. ओके, तर मंडळी आता 8:30 वाजलेत आणि ऑलमोस्ट आम्ही 25 किलोमीटर आलो आहे साताऱ्यापासून. नाश्त्याला थांबलो आहे, इडली सांबर वगैरे सांगितलं आहे आणि रोडची वाट लागलेली आहे. जेवढं 2 लेनचा रोड आहे ना, त्याच्या बाजूला जेवढं सायकल वगैरे आम्ही मागच्या वेळेला गेलो होतो ना, तर त्यांनी तिथं पण काम चालू आहे, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे, खूप जवळून जातात आहेत गाड्या. ठीक आहे, काय हरकत नाही. हॉटेल शिवणे कसं आहे. चला, आता हे संपवतो आणि मग भेटू. आता आम्ही कराडच्या मध्ये असेल ना. कारण 25 आलो ना साताऱ्यापासून. कराड 25. मित्रांनो, कामेरी गावाच्या आम्ही थोडं 1-2 किलोमीटर अलीकडे. ऊन खूप वाढले आणि आता 2:30 वाजलेत. छोटासा मित्र भेटलाय माझा. काय गावाचं नाव काय? साहिल. गावाचं नाव विठ्ठलवाडी. अच्छा. ॲक्च्युली काय झालं, आम्ही एका झाडाखाली थांबलो होतो आणि अमृता म्हटली मी आता दमले, मला काय आता चालवता येणार नाही सायकल. तेवढ्यात हा छोटू भेटला, म्हटलं चला मी घेऊन जातो हॉटेलमध्ये तुम्हाला. तर त्यांनी आणलं आहे. हॉटेलचं नाव आहे सुरेश. बघू आता कसं आहे. हे खातो का आमच्याबरोबर काय? का रे? अमृता इथं बसली आहे. ॲक्च्युली आहे ना, काल आम्ही पुण्यावरून निघालो साताऱ्यापर्यंत ना, त्याच्या ठीक आहे क्लाइंब होते 2 आम्हाला, कात्रज आणि खंबाटकी. पण आजचा दिवस खूप टफ होता, कारण रोड आहे ना एवढं छोटा आहे आणि बाजूला रस्त्याचं काम चालू आहे आणि डायरेक्ट कट आहे, असा खाली उतरताच येत नाही आणि गाड्या खूप जवळून जातात. त्यात ऊन एवढं वाढले, हेडविंड आहेत. आता सकाळी तरी आम्हाला थोडा वेळ टेलविंड होते म्हणून फटाफट आलो, पण आता हेडविंड आहे, त्याच्यामुळं खूपच अवघड झाले. आणि मग ऊन वाढल्यामुळं अमृता तर गाळपटली. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, कालचा दिवस कसा होता, क्लाइंबमुळं थोडासा थकला होता, पण नंतर जे खंबाटकी क्रॉस केला ना, त्यानंतर जरा थोडंसं एनर्जी आली. मग आम्ही ते बरोबर 1 तासात 20 किलोमीटर झालं आमचं त्यावेळेस. पण आजचं जे आहे ना, ते काय झालं आहे,
म्हणजे दोन्ही रस्ता आणि काम ते असं जवळजवळ, आणि गाड्या मोठ्या गाड्या आहेत ना इतक्या जवळून जातात ना की अक्षरशः भीती वाटत होती. आणि मग नंतर तर मला एका चढायला मी तेही पुढे निघून गेले, म्हणले तू साईडनी आहे. शेवटी मी खालच्या रस्त्याला घातली जिथं काम चालू होतं, आणि नंतर तर पार बसलेच होते मी. लिटरली आहे ना एका ठिकाणी बस त्या बॅगेच्या जे रिफ्लेक्टिव्ह वेस्ट लावले ना मी, त्याला घासून गेली माहिती का एका ठिकाणी. काहीच नव्हतं तिथं, आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण रस्ता मोकळा होता, आणि तो आम्हाला जवळून हे करून गेला, घासून गेला. म्हटलं काय आनंद मिळतो लोकांना काय माहिती. चला आता दाल खिचडी आली की भेटू. किती वाजले आता? 3 वाजले बहुतेक. 2:45 झाले, 2:45. काल आपण 2 वाजता थांबलो होतो, आज 3 वाजले. विचार कर, 4 वाजेपर्यंत थांब. विचार करा की आपल्याला किती त्रास झाला. म्हणजे क्लाइम आहेत ना इथं, एक क्लाइम नाही आहे, चढ उतार एक झाला की पुढं आहेच, आणि तो काही साधा सुद्धा नाही आहे. सगळे डेंजर क्लाइम आहेत. बघू आता हे टेलविंड लागू. मस्त दिसते रे डाळ. काल विसरलो पण आज म्हणलो नाही, आज विसरायचं नाही. काय होतं दमल्यामुळे आहे ना काय सुधारत नाही. धन्यवाद धन्यवाद. तेवढाच एक सोर्स आहे पाण्याचा. डायरेक्ट अर्ध पलटी करा. तर मंडळी आम्ही आता पोचलो आहे कोल्हापूरला फायनली. एवढ्या ट्रॅफिक, एवढं ऊन, आणि त्याच्यामधले हे रस्ते ते तर तुम्ही पाहिलेच. बापरे बापरे. आणि आता आम्ही 6:30ला पोचलो आहे, आणि हिरा डिलक्स म्हणून एक लॉज आहे तो घेतला आहे. मस्त आहे, एकदम भारी आहे, छान भेटला. सगळ्यांनी पहिलंच सगळं तयारी करून ठेवली होती. तर आता आम्ही जेवायला आलो आहे, कारण त्यांच्याकडे रेस्टॉरंटची पद्धत म्हणजे सिस्टीम नाही आहे. सो आम्ही इकडे दुसरीकडे आलो आहे. ह्याचं नाव काय होतं आपण बघितलं पण उडुपी नाही आहे का थाळी? महाराष्ट्रीयन नाही, साऊथ इंडियन आहे का? घ्यायची का थाळ साऊथ इंडियन तुला? साऊथ इंडियन कशी असते म्हणजे काय काय मिळते? अरे पंजाबी घे कसं, पंजाबीच घे. ऐक पंजाबी द्या. पंजाबी दोन्ही ऐका ना, पंजाबीमध्ये चपाती जाऊ दे खा. काय सांगायचं होतं बरं मला. हां, इथं उडुपी हॉटेलमध्ये आलो आहे. तिथं काय खायची वगैरे सोय नाही आहे. सो आलो इथं खाली, जरा पाय पण मोकळे होतील म्हटलं. आणि हेक्टिक डे होता बरं का आज, बाप रे बाप. आणि हा प्रवास आहे ना दमवतो. सातारा ते कोल्हापूर आहे ना नेहमी प्रॉब्लेम आहे, आणि त्याच्यामध्ये ते रस्त्यांमुळे अजून दमवतो तो. जर नेक्स्ट टाईम हे रस्ते होऊ द्या व्यवस्थित, आणि मग या तुम्ही. सायकलवाल्यांना खूप त्रास होतो, कारण ते ना ट्रकवाले असेच घासून, मी 2 वेळा माझ्या बॅगला घासून गेलेत. माझ्या पण वाचलेत ना. सायकलवर जर तुम्ही विचार करताय ना या रोडला यायचा, अजिबात येऊ नका. सातारापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही. सातारा ते कोल्हापूर आहे ना रस्त्याची कामं चालू आहेत, आणि लिटरली आहे ना 2च लेन चालू आहेत. आणि तिसरी जी बाजूची लेन असती ना, म्हणजे 2 व्हीलर सायकल वगैरे हा रस्ता, ते डायरेक्ट कट केली आहे त्यांनी अशी. खाली जाऊ शकत नाही. जर तुम्हाला घासून जर एखादी गाडी गेली ना, तुम्ही डायरेक्ट खाली. अशी परिस्थिती आहे. मजा आली, पण मजा आली. स्वतःची वाट लावायला मजा येते. ॲक्च्युली माझी एक असंच पॅसेज झाला होता की मी तुमच्याशी बोलली आहे, मी फुल ड्रेन झालेली. मी अक्षरशः मी ना लोटांगण म्हणजे बसलेच मातीमध्ये. आणि मी मुद्दाम आहे ना ते शूट नाही केलं. म्हटलं कशाला आपण हॅपी सगळं दाखवू ना ब्लॉगमध्ये. जर तुम्ही म्हटले की सगळ्या गोष्टी दाखवा तर ते पण शूट करतो मग पुढच्या वेळेसपासून. चला आता जेवण करू, कारण आता खूप भूक लागलेली आहे. सो कोल्हापूरला आलो आहे. तुम्हाला असं वाटेल की देवीला नाही गेले हे, पण आमची अवस्था बघा. आम्ही दिवसभर सायकल चालवली आहे. सो यावेळेस देवीला आम्ही इथूनच नमस्कार करणार आहे. सो देवीने पण आम्हाला पुढे जाण्याचं बळ द्यावं हीच प्रार्थना.
शपथ ह्याच्यावर टुटी फ्रुटी पण आहे. त्याला म्हणतात जेवण परिपूर्ण. हे नाही ते नाही असं हॉटेल मला बिलकुल आवडत नाही. तर मित्रांनो आम्ही आता आमच्या रूमवर आलेलो आहे आणि रात्रीचे 9 वाजलेत. हॉटेलचं नाव आहे हिरा डिलक्स. 1 नंबर रूम आहे. सांगली फाटा आहे तिथं नाही का, तिथंच कोपऱ्यावर ही रूम आहे म्हणजे हॉटेल आहे. सो चला आता मी तर आहे ना फुल लुडकायच्या मूडमध्ये. पोझिशनमध्ये कारण आता झोप आली खूप झोप आली. सुबह का नाश्ता कोल्हापूर में, सकाळचा नाश्ता कोल्हापूरमध्ये, दुपारचं जेवण कर्नाटकमध्ये आणि रात्रीचं जेवण गोवा वेस्टमध्ये. वेस्टला. चला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव.